राज्यातल्या विविध भागामध्ये आपण पाहतोय बऱ्याच साऱ्या शेतकरी म्हणजे संपूर्ण 100% शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. पण आता असं हं. झालंय की मराठवाडा आणि विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये पाऊसच नाहीये सर. आता मग या धानांना दिलासा देण्यासाठी पाऊस कधी येणार आहे सर इकडं? नक्कीच. आपल्या प्रश्नातच थोडी शंका पण वाटते. आपण म्हणताय पाऊसच नाही आणि 100% पेरण्या झाल्यात. यामध्ये बरंचसं तथ्य आहे. हं. पण जे काही आता पुढील परिस्थिती आहे, आता बरेचदा माध्यमातनं खरं तर आता सुपर एल निनोच्या जी काही बातम्या आहेत, हो. ह्या पहिल्यासारख्या आता जोर धरल्या आहेत. कारण त्यांना माहिती आहे निसर्ग हा कुणाच्या हातचा नाहीये. हो. आणि जी काही पुढील परिस्थिती आहे, सध्या आता महाराष्ट्रात एकरी वारे सुटले आहेत. हो. एक बखाडी स्वरूपात वातावरण पाहायला मिळते. हां. आणि मागील 6, 7, 8 जुलैपर्यंत जो काही बरसला आहे, त्या हो. ओलीवरती पिकं थोडी तग धरून आहेत. हो. पण आता ह्या उष्णतेमुळे आणि वाऱ्यामुळे पीक आता सुकू लागले आहेत. आज जास्त सुकतायत. हो. पण आता एकंदरीत पुढची परिस्थिती जी आहे, हं, हं. 15, 16 आणि 17 या जुलै दरम्यान महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरुवात करणार आहे. हो. 15 तारखेला तो पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश आणि मुंबई कोकण किनारपट्टीमध्ये पावसाचा जोर हा वाढणार आहे. हो सर. ही 15 जुलैची तारीख आहे. हो. पण 15 जुलैला छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, वाशिम हो. मोजक्या ठिकाणी, हिंगोली तुरळक ठिकाणी, नांदेड मोजक्या ठिकाणी, हो. त्याचबरोबर मराठवाड्यातल्या जालन्यामध्ये आणि बीडमध्ये सुद्धा काही मोजक्या भागांना ही पहिल्या दिवशीची 15 जुलैची सुरुवात असणार आहे. हो. आणि त्यानंतर 16 जुलैला हा पाऊस पुन्हा याच भागांना थोडा जोर आणखीन दुपटीनं वाढवणार आहे. आणि हो. ह्या 15 आणि 16 जुलैला महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होते. पण याच्यामध्ये पहिल्या 1 आणि 2 दिवसांमध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड जर आपण पाहिला तर 2 दिवसात कुठे महाराष्ट्र कव्हर झालाच नाही कधीच. हो. तर 4-5 दिवस लागतात. पण ह्या 15 तारखेच्या आणि 16 तारखेच्या ह्या ज्या काही तारखेदरम्यान जो काही पाऊस येतोय, पण ह्या दिवसापासून वातावरण पूर्ण चेंज होणार आहे. थंड, बारीक-सारीक शितोड्यांचं त्या दिवसापासून पिकं सुकायला थोडेसे कमी होतील. हो. ठीक आहे. भलेही काही गावांना 1, 2, 3 दिवस जरी उशीर झाला, तर हो. या सुतुळ्यांमुळे ते पीक थोडेसे आणखीन तजेलदार दिसतील. हो. पण 17, 18, 19ला या पावसामध्ये आणखीन जोर वाढतोय. जे 15, 16 मध्ये जे सुटले असतील, हे 17, 18, 19ला ते घेणार आहे. हो. हो. याच्यामध्ये जे काही अत्यल्प पाऊस कमी आहे, जो म्हणजे लातूर, सोलापूर, धाराशिव, बीड जिल्हा, हो. यामध्ये ह्यावेळेस थोडा जोर वाढणार आहे. हो. आणि याच्यामध्ये परिस्थिती अशी आहे, की हा पाऊस आता मागच्या पावसामध्ये ढगांची गर्दी जर आपण पाहिली आणि पावसाचा शिडकावा पाहिला, हा 2-2, 3-3 तास चाललाय. पण पाण्याची जी काही थेंबाची जाडी होती, ही सूक्ष्म होती. हो. पण यावेळी जसा-जसा काळ लुटत जाईल, समजा 15, 16, 17, 18 पर्यंत जो काही महाराष्ट्र व्यापणार आहे, हो. याच्यापुढे 20-21ला याचा जोर थोडा मोठा असणार आहे. हां, हां. म्हणजे सळके मोठाले, हां. चांदणबरी पावसाचा मोदल आणि जवळपास हा जो काही पाऊस आहे, तो 25 तारखेपर्यंत अनेक भागांच्या विहिरीचा सुद्धा पाण्याचा प्रश्न मिटवणार आहे. हं, हं. आता आपण पाहतोय, की पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांचे तळे, तलाव, धरणांची पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. हो. आणि जायकवाडी धरणाचा संबंध येतोय नाशिक क्षेत्रातल्या पावसावरती. हो. त्या पावसामुळे मागच्या वेळेस सुद्धा जायकवाडी धरणाची आवक सुद्धा वाढली आहे. काही प्रमाणात जिवंत साठ्यामध्ये चांगली 31 पर्यंत मजल त्यांनी मारलेले आहे. ठीक हो. आहे. हं. हा पहिल्या टप्प्यामध्ये 31 मारली, ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तो कमीत कमी 40 ते 45 पर्यंत ही ओलांडू शकतो. अशी ह्या पुढच्या आठवड्यातल्या पावसाची मजल राहणार आहे. या व्यतिरिक्त आपले अजून काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर ते पण आपण घेऊयात. बरं. सर विदर्भातले 5 जिल्हे, पूर्व विदर्भातले 6 अशा एकूण 11 जिल्ह्यांमध्ये पुढचे 5-6 हं. दिवसाचं वातावरण कसं असणार आहे? नक्कीच. आता विदर्भाची परिस्थिती आपण सुरुवातीला सांगितली, की उत्तर हो. महाराष्ट्र म्हणजे खानदेश आणि विदर्भाचा समावेश राइट, होतोय. राइट. हां. हां. आता हा बंगालच्या उपसागराकडनं येणारा लो प्रेशर आहे. पण हं, आता हं. याच्यामध्ये मोठा गुळ असा आहे, की बंगालच्या उपसागरातही कमी दाब जो सध्या उपस्थित आहे, तो आता हो. वरती सरकणार आहे. त्यामुळे अ, वाशिमचा, वर्ध्याचा, चंद्रपूरचा, गोंदियाचा आणि त्या अमरावती, अकोल्याचा सह बुलढाण्याचा नंबर हा जरा हो. थोडा फास्ट लागणार आहे. हो. आणि आता सध्याची जर परिस्थिती आपण सांगितली, ते 12-13 तारखेपर्यंत हं, हं. याच्यामध्ये ढगाळ वातावरण दिसेल तुम्हाला. ढगं पण भरपूर येतील, पण वाऱ्याची स्पीड आणि वातावरणामध्ये असा अंधुक धुरसरपणा आहे, ज्याला हो. आपण कोल्ड ड्रिफ्ट म्हणू शकतो. याच्यामुळे हे ढग डेव्हलप होत नाहीये. आभाळ निळसर पद्धतीने दिसत नाही. अगदी अंधुक पद्धतीने दिसतंय. याच्यामध्ये पाण्याच्या किंवा ढगांच्या जे आकार आहेत ते पूर्णपणे 80 मायक्रॉनच्या आतमध्ये आहे. ते ढग थांबले जात नाहीयेत. पण याच्या पुढे येणारे ढग जे आहेत ते 80 ते 120 मायक्रॉनच्या पलीकडे मजल मारतायत. त्यामुळे तिथे पाण्याचा शिडकाव होणं साहजिक आहे. हां, हां. त्यातली त्यात हे जे तुम्ही आता विचार केलाय, की हा विदर्भाचे 11, 12 आणि हे काही जिल्हे आहेत. हो. याच्यामध्ये सुद्धा याचा शिडकाव जो आहे तो 15-16ला बरा राहणार आहे आणि तिथून पुढेच पावसाची सुरुवात होऊन जाईल. भलेही शेतकऱ्यांना जे काही IMD असेल इतर हवामान तज्ञांनी सांगितले, की शेवटच्या आठवड्यात पाणी आहे. तो तर हं. बळकटीला आहे आणि तिथपर्यंत पिकं जिवंत पण राहणार नाही. काही काही भागाची अशी अवस्था आहे. तुम्ही हो. एवढा गॅप सांगत चालू नका. ऍक्च्युअली तुम्हाला माहिती आहे, की ह्या काळामध्ये सुद्धा
वातावरण सक्रिय होणार आहे. जे 15-16ला सक्रिय होणार आहे ते 17ला आणखीन उभारी देणार आहे. म्हणजे 15-16च्या वातावरणामध्ये या भागामध्ये एक ढगाळ आणि एक पावसाळी पद्धत तयार होऊन तिथे शिडकाव होईल. मान्य आहे तो कमी पडणार आहे. अत्यंत 2 इंच जरी ओल घातली पण सावली आणि त्या ओलीमुळे पीक पुन्हा 5-6 दिवस दम धरू शकतं अशी पद्धत सुरू होते आणि नंतर 17, 18, 19चा त्याचा जोर वाढतोय. हा हा हम्म बर. सर, वाऱ्याचा वेग, वाऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे हम्म पावसाचा खंड वगैरे आहे का सर पुढे? नक्कीच हे बघा, पावसाचा खंड जो आहे तो चालू झालाय 8 जुलै पासून. ठीक आहे. हम्म. आणि तो संपणार आहे 15 पर्यंत संपून जाईल. म्हणजे एक 7-8 दिवसाची ही उघाड आहे. हा, पाऊस कमी असल्यामुळे ही उघाड आपल्याला खंडासारखी वाटते. एक पिकं, बकाडी, वारे वगैरे सगळ्या गोष्टी. हो हो. आणि रियालिटी सांगायचं म्हणलं तर हे जे काही जूनचा पहिला पाऊस पडल्याच्या नंतर जे काही वारे सुटतात हे काय ह्या वर्षी नवीन नाहीयेत. याला हे वर्ष नवीन नाही की ह्या वर्षीच वारे सुटले. हे वारे दरवर्षी सुटत असतात आणि हे आवर्जून सुटतात ह्या महिन्यामध्ये. ज्यावेळेस परतीचा प्रवास सुरू होतो तेव्हा हे वारे तेलंगणामध्ये सुटत असतात. हे हो. आता महाराष्ट्रात सुटतात. पण या वाऱ्यामुळे हा महिना थोडा खंड परिस्थितीचा, कमी पावसाचा, पिकांच्या जेमतेम वाढीसाठी किंवा पिकांपुरताच हा पडत असतो आणि ती प्रणाली अवघ्या काही 4-5 दिवसात विकसित होणार आहे. म्हणजे जवळपास आपण आजची जर आपण तारीख बघितली 11 जुलै तर याच्यानंतर अवघ्या 6 दिवसामध्ये मान्सून हा महाराष्ट्रात पुन्हा सगळ्यांना सक्रिय होतोय. आता यामध्ये सोलापूर सगळ्यात किचकट बघितला जातोय. सोलापूरच्या अनेक भागांच्या कमेंट असतात. इथे सुद्धा सोलापूरचा समावेश या 16 आणि 17ला आहे. म्हणजे विदर्भाच्या तुलनेमध्ये मराठवाड्याचा दक्षिणेकडील भाग, कर्नाटक जी साईड आहे, जी जिल्हे मोडतात आपल्या मराठवाड्याचे, यांच्या तुलनेमध्ये विदर्भाच्या तुलनेत 1-2 दिवस उशिरा आहे. पण तिथे सुद्धा वातावरण हे पावसासारखं बनून जाईल. बरं. सर, सध्या स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे का सर? कोण्या जिल्ह्यामध्ये पडेल का असं काही? खरंच सांगायचं, स्थानिक वातावरणाचा पाऊस हा गरमी आणि शांत वाऱ्यामध्येच पडत असतो. त्याला स्थानिक वातावरण तयार झालं आणि पडणं म्हणतात. सध्या वारे थांबायचं नाव घेत नाहीत 4-14 तारखेपर्यंत. ठीक आहे. ज्यावेळेस लो प्रेशर थोडं अलीकडे येईल त्यावेळेस तुमच्या विदर्भामध्ये, तुमच्या हिंगोलीकडील साईडला, तुमच्या नांदेड परिसरामध्ये, यवतमाळ पट्ट्यामध्ये आणि पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाडा ह्या भागांचं आपण नाव घेऊयात. पण विषय असा येतोय की हे वारे या टायमिंगला सुद्धा 15-16ला सुद्धा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राला परेशान करतायत. पण आपण ऍक्च्युअली सुरुवात सांगितली तुमच्या भागाकडनं, कारण की तिथे वारे थांबतायत, ते जागांना थांबू देत आहेत. त्यामुळे सुरुवात तिकडनं होणार आहे. वारे सहसा जर बघितले, परत जर पाऊस पडला 15, 16, 17चा, हे वारे परत जिथे पाऊस सांगितला तिथलाही पाऊस तो कमी पाडून पुढे सरकू शकतात. पण पाऊस पाडण्याची क्षमता ही 17 पर्यंत, 15 पासून ह्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि ह्या वाऱ्यानुसार हे जो महिना आहे 20 पर्यंत, 21 तारखेपर्यंत हा असा ढकलला जाणार आहे की थोड्या पावसावर, कमी पावसात. पण आता ही जी काही परेशानी चालू, ही परेशानी 15-16 पासून कमी होणार आहे.